अनेक आंदोलने झाली, हत्ती प्रश्न सुटला नाही, मात्र हा प्रयत्न अतिशय टोकाचा या ठिकाणी होताना दिसतोय। दोडामार्गमधील शिष्टमंडळ या ठिकाणी हसन कर्नाटक राज्यात या ठिकाणी आलेला आहे आणि एकूण हत्ती पकड मोहीमसाठी जे प्रश्न असतील, जो अभ्यास असेल ते या ठिकाणी करताना दिसत आहे। आपण हसन या जिल्ह्यात या ठिकाणी उभे आहोत, या गावात या ठिकाणी उभे आहोत आणि हा असा कॅम्प आहे जिथे हत्ती पकड मोहीम राबवली जाते। अनेक अधिकारी या ठिकाणी आहेत, त्यांचीसुद्धा बातचीत या ठिकाणी जी सगळी मंडळी आहे त्यांच्याशी होताना दिसते। आपण हा एरिया सगळा जो पाहतोय तो हत्ती पकड मोहिमेसाठी उभारलेला तात्पुरत्या स्वरूपातला कॅम्प आहे। गेले 4 दिवस या ठिकाणी हत्ती पकड मोहीम राबवली जाते आहे। सौरभ अग्रवाल नावाचे एक अधिकारी आहेत, त्यांच्या अधिपत्याखाली, त्यांच्या लीडरशिपखाली ही हत्ती मोहीम या ठिकाणी फत्ते करण्याचा प्रयत्न आहे। जवळजवळ 80 ते 85 हत्ती या ठिकाणी असल्याची माहिती मिळते आहे आणि 16 तारीखला शेवटचा हत्ती या ठिकाणी पकडलेला होता, 16 मार्च रोजी। आपण त्याही अधिकाऱ्यांशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत। तर एकूणच परिस्थिती पाहता दोडामार्गमधील जे 5 ते 6 हत्ती आहेत हे खरोखरच त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवणं शक्य आहे का, पकडणं शक्य आहे का, हेही आपण त्यांना विचारणार आहोत। कारण जर एकूण आपल्या भारताचा कायदा बघितला तर तो पशुपक्ष्यांना या ठिकाणी राखीव असतो आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची कोणतीही मोहीम राबवताना कोणती काळजी घ्यावी लागते हेही पाहणं गरजेचं ठरतं। त्यासाठीच आज दोडामार्गचं हे शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं आहे, ज्यामध्ये जो आपला तिराली पंचक्रोशीचा सगळा परिसर आहे त्यातले काही ग्रामस्थ आहेत, सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, सदस्य आहेत, हे सगळे या ठिकाणी आलेले आहेत। सौरभ कुमार अग्रवाल यांचं मार्गदर्शन त्यांनी या ठिकाणी घेतलेलं आहे। प्रत्यक्ष जागेवरती जाऊन ते पाहणी करणार आहेत की कशाप्रकारे ही मोहीम चालते किंवा इथले जे स्थानिक लोक आहेत या स्थानिक लोकांना कशाप्रकारे या ठिकाणी विविध समस्यांना सामना करावा लागतोय आणि एकूणच ही हत्ती पकड मोहीम या ठिकाणी जी राबवली जाते, ही हत्ती पकड मोहीम राबवताना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतोय किंवा ही हत्ती पकड मोहीम राबवत असताना त्याची नेमकी कारणं काय आहे ज्याच्यामुळे ही हत्ती मोहीम पकड या ठिकाणी राबवली जाते।